नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। जी आपण एक फ्री सिरीज सुरू केलेली आहे वनरक्षक साठी PYQ सिरीज, त्याचा आज आपला तिसरं लेक्चर आहे आणि हे तिसरं लेक्चर जे आहे ती शिफ्ट 3 हे पाहतोय आपण। शिफ्ट 3 2/8/2023 मध्ये जो पेपर झालेला आहे पहिल्या दिवशी, त्यातला जो शिफ्ट नंबर 3 जे आहे त्याचा आज पूर्णतः काय करायचं आपल्याला ॲनालिसिस पाहायचंय। सगळ्यांनी व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक पण करायचा आहे, त्याचबरोबर शेअर पण करायचा आहे। इतर जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करणारे असतील, ज्यांना इंग्लिशची भीती वाटत असेल, अशा लोकांपर्यंत सुद्धा तुम्हाला ते काय करायचं आहे, शेअर करायचं आहे। ओके, चला आता आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न काय आहे या ठिकाणी पहा। इथं काय दिलंय, सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर, अरेंज the sentence in the correct order to form a meaningful and coherent paragraph. ओके, म्हणजेच काय, हा जो प्रश्न दिलेला आहे हा तुमचा पॅराजंबल वरती दिलेला आहे। त्यांनी एक पॅराग्राफ काय केलेला आहे, असेंबल केलेला आहे खालीवर, म्हणजे कुठल्याही पद्धतीने ते काय केलंय, त्या ठिकाणी वाक्य टाकलेत, खालीवर वाक्य टाकलेत आणि ते तुम्हाला योग्य पद्धतीने लावायचे, एवढंच आपल्याला पाहायचं आहे। आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय, याच्यामध्ये कधी पण लक्षात ठेवायचं, एक ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली की तुम्हाला ह्या ट्रिकच्या माध्यमातून प्रॉपर अभ्यास केला तर ऑटोमॅटिक तुम्हाला उत्तर निघत असतं। आता याच्यामध्ये पहा, कधी पण वाक्याचं स्टार्ट कशाने झालाय, कुठल्या नाऊनने झालाय का हे पाहायचं आपल्याला। नाऊनने झालेलं कधी पण लक्षात ठेवायचं, कुठलंही वाक्य असेल तर त्याचा स्टार्ट हा नाऊनने होत असतो। कशाने होत असतो, नाऊनने होत असतो। आता हे जे वाक्य दिसतंय त्यातला पहिला शब्द नाऊन आहे का, कुठे चेक करा, शी हे प्रोनाऊन आहे, नाऊन आहे का, नाहीये। त्याच्यानंतर फ्लोरोसन्स नाईटिंगेल हे नाऊन आहे का, यस आहे। त्यानंतर शी हे नाऊन आहे का, नाहीये, हे काय आहे तर प्रोनाऊन आहे। हर हे नाऊन आहे का, नाही, तर हे काय आहे, प्रोनाऊन आहे, बरोबर आहे, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शी, त्याच्यानंतर फ्लोरोसन्स, त्याच्यानंतर शी आणि हर याच्यामध्ये एक नाऊन आपल्याला सापडलं, ते म्हणजे कुठलं लक्षात ठेवायचंय, फ्लोरोसन्स नाईटिंगेल। म्हणजे ऑप्शन नंबर किती या ठिकाणी बी ने तुमचं उत्तर स्टार्ट व्हायला पाहिजे। मग आता मी काय करेल, मी पर्यायामध्ये जाईल की ज्याच्यामध्ये बी आहे तो पर्याय ठेवल, बाकीचा सगळा पर्याय मी काय करेल त्या ठिकाणी उडवल। स्टार्ट मला बी ने पाहिजे, या ठिकाणी बी ने स्टार्ट झालाय का, नाही, म्हणजे ऑप्शन कट। या ठिकाणी बी ने स्टार्ट झालेला आहे का, नाही, ऑप्शन कट। या ठिकाणी बी ने ऑप्शन कट झालाय का, नाही, ऑप्शन कट। इथं बी ने सुरू झालाय का, ठीक आहे। म्हणजे याचा अर्थ उत्तर किती, ऑप्शन नंबर 4 पहा। आपल्याला दुसरे जे स्टेटमेंट आहेत ते सुद्धा असेंबल करण्याची गरज पडलेली नाहीये, ऑटोमॅटिक आपल्याला काय झालेलं आहे, उत्तर निघालेलं आहे। आणि नंतर लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस ते नाम असतं तर नाम नंतर ज्यावेळेस पुढचं वाक्य घेणार आहे तर आपण कोणाबद्दल बोलतोय, तिच्याबद्दल, म्हणजे कशाबद्दल, हर, कोणाबद्दल बोलतोय, हर। आता त्याच्याबद्दल लक्षात ठेवायचंय, म्हणजे बी नंतर तुमच्या उत्तरामध्ये कोण पाहिजे, डी पाहिजे, परंतु बी नंतर डी आपल्याला तसंही डायरेक्टली भेटून गेलेलं आहे। फक्त एकच ऑप्शन नंबर 1 जो आहे त्यावरतीच तुम्हाला काय झालेलं आहे, एकाच, म्हणजे तुम्ही जर बी जर बघितलं याच्यावरती उत्तर काय झालंय, निघालेलं आहे, ठीक आहे। एवढं साधं सिंपल आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे इथं, सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन सेगमेंट। दिलेल्या सेगमेंटचं काय विचारलंय तुम्हाला, अंडरलाईन केलेला जो सेगमेंट आहे त्याचं वन वर्ड विचारलेलं आहे। आता इथं काय दिलेलं आहे बघा, द सोल्जर्स गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिज कमांडर। ओके, असं दिलेलं आहे। आता इथं ऑप्शन काय दिलेत पहा, पहिले दिलेलं आहे अलाइटेड, दुसरं दिले अलाइन, तिसरा ऑप्शन जो दिलेला आहे अबंडन आणि असेंडेड। ओके, असे 4 काय केलेत ऑप्शन दिलेले आहेत। तर लक्षात ठेवा, या ठिकाणी गॉट डाऊनचा जो अर्थ असतो म्हणजे काय असणे, खाली उतरणे। गॉट डाऊन करणे म्हणजे काय, एखादी गोष्ट खाली उतरणे। खाली उतरणे याला काय म्हणायचं, अलाइटेड। काय म्हणायचंय, अलाइटेड। आपण अलाइन करा एखादी, काय म्हणतो, अलाइन करा। अलाइनचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचंय, रांगेत एखादी गोष्ट ठेवणे किंवा रांगेत काय करणे, मांडणे, याला काय म्हणतो, अलाइन म्हणतो। त्याच्यानंतर अबंडन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा काय करणे, त्याग करणे। अबंडन म्हणजे काय करणे, एखाद्या गोष्टीचा त्याग करणे। आणि त्यानंतर असेंडेड म्हणजे काय होणे, एखाद्या गोष्टीवरती आरूढ होणे, एखाद्या गोष्टीवरती काय होणे, आरूढ होणे, ठीक आहे। तर हे याच्यामध्ये जे करेक्ट उत्तर जे आहे याच्यामध्ये आपल्याला जे पाहायला भेटेल की काय इथं अलाइटेड, काय खाली उतरणे, ठीक आहे। तर लक्षात ठेवायचं, क्लिअर आहे। त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट दिलेलं आहे इथं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स। ओके, फिल इन द ब्लँक्स वरती हा प्रश्न आहे। आय हॅव नेव्हर डॅश इन हिज टॉल टॉक। आता टॉल टॉक म्हणजे काय असतं, नुसतं बडाया मारणे। काही लोकांना लगेच सवय असते, थोडं जरी असलं कसं बडाया मारून सांगतात, अशा लोकांना आपण काय म्हणतो लक्षात ठेवायचंय, टॉल टॉक। काय म्हणतो, टॉल टॉक। आय हॅव नेव्हर, आता मी अशा बडाया मारणाऱ्या लोकांवरती अजिबात विश्वास ठेवत नाही, का करण्याची एकही गोष्ट काय नसते, सत्य नसते। काय नसते, सत्य नसते। म्हणजे याचा अर्थ काय, आय हॅव नेव्हर बिलीव्ह, काय लक्षात ठेवायचंय, बिलीव्ह इन हिज टॉल टॉक, त्याच्या मोठ्या मोठ्या गप्पांवरती माझा काही नाही विश्वास नाहीये।
याचा अर्थ असा झाला. यामुळं आय हॅव नेव्हर, तर तिथे काय पाहिजे होतं लक्षात ठेवायचंय, बिलीव्ह पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, बिलीव्ह. का, कारण तो कशा गप्पा मारतोय, मोठमोठ्या गप्पा मारतोय, प्रमाणापेक्षा गप्पा मोठ्या मारतोय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा काय विचारलेलं आहे, साधा सिंपल प्रश्न आहे. आता आर्टिकल वरती कशावरून कळतंय, ऑप्शन पहा, ए दिले, द दिले, द एन दिले, दिलेले. याचा अर्थ हा प्रश्न तुम्हाला कशावरती, आर्टिकल वरती आहे. वनरक्षकच्या पेपरमध्ये तुम्हाला पॅटर्न कसा आहे हे प्रॉपर तुम्ही समजून घ्यायचंय. याच्यामध्ये पॅटर्न पहा, वनरक्षक मध्ये आतापर्यंत दोन प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. दोन्हीमध्ये पण आर्टिकल वरती एक तरी प्रश्न काय केलेला आहे, विचारलेला आहे. त्यामुळे हे आर्टिकल आपल्याला करणं मस्ट आहे वनरक्षकच्या भरतीसाठी. आता पहा, द चिल्ड्रन, इथं काय डॅश डॅश चिल्ड्रन वेअर प्लेइंग नियर. आता मला सांगा कोणत्या चिल्ड्रन बद्दल बोलतायत, तर जे काय खेळत होते, अशा चिल्ड्रन बद्दल बोललेलं आहे. आणि आपल्याला माहिती ज्यावेळेस आर्टिकलचा वापर करतो तो आर्टिकलमध्ये जे स्पेसिफिक गोष्ट एखादी बोलली जाते, ज्यावेळेस काय केली जाते लक्षात ठेवा, स्पेसिफिक गोष्ट बोलली जाते, तर त्यावेळेस आपण दचा वापर करत असतो. ओके. आणि चिल्ड्रन हे एक वचनी का अनेक वचनी, तर अनेक वचनी आहे. कसं आहे, अनेक वचनी. अनेक वचनीमध्ये आपण लक्षात ठेवायचं आणि एनचा कधीही वापर करत नाहीये. त्यामुळं या ठिकाणी किंवा एन कुणीही येणार नाहीये. एन कुठे आहे, म्हणजे हा ऑप्शन तुमचा काय झाला, कट झाला. आणि आपण स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतोय. कोणाबद्दल बोलतोय, द चिल्ड्रन वेअर प्लेइंग नियर. कोणाबद्दल बोलतोय, जे खेळत होते त्या मुलांबद्दल बोलतोय. आणि स्पेसिफिक असेल तर दचा वापर करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 किंवा 2 यापैकी येऊ शकतो. त्यानंतर आता रिव्हर दिलेलं आहे. आता रिव्हर म्हणल्यानंतर रचं स्पेलिंग रीला आपण एन जोडणार आहे का, नाहीये. का नाही जोडणार, कारण आपण एन कुठं जोडतो, ज्यावेळेस एखाद्या शब्दाचा उच्चार मराठीतील स्वराप्रमाणे होतो. मग इथं मला सांगा र हे तुमचं स्वर आहे का, नाहीये. म्हणजे इथं काय येईल, एन येणार आहे का, नाही. म्हणजे हाही ऑप्शन तुमचा काय झाला, कट झाला. म्हणजे इथं काय येईल, नियर द रिव्हर. काही लक्षात ठेवायचंय, नियर द रिव्हर. म्हणजे हे वाक्य कसं होईल, द चिल्ड्रन वेअर प्लेइंग नियर द रिव्हर फेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल. हे काय तुमचं करेक्ट उत्तर आहे. हे काय करेक्ट उत्तर आहे. एकदम साधं सिंपल आहे. याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही, लक्षात ठेवायचं. बेसिक संकल्पना जर तुमच्या क्लिअर असतील ना, बेसिक, तर तुम्हाला ऑटोमॅटिक हे सुटणार आहे. आपले जे रेग्युलरचे मुलं आहेत त्यांना पटपट सुटतंय. त्यांच्या क्लासेसमध्ये बऱ्यापैकी ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला काही लोकांना असं वाटतं की खूप जड आहे किंवा अवघड, अजिबात नाही, एकदम सोपं आहे. लक्षात ठेवायचंय, कुठलंही आपल्याला त्याच्यामध्ये वेगळं काही वापरण्याची आवश्यकता पडणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स जे आहे, या ठिकाणी गाळलेली जागा आहे, इथं तुम्हाला काय करायचं आहे, एक शब्द भरायचा आहे. मग कोणता शब्द भरायचा आपण पाहू. इथं काय दिलंय, माय फ्रेंड डॅश डॅश लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव असं दिलेलं आहे. आता मला सांगा कोणत्या फ्रेंड बद्दल बोलतोय, माय फ्रेंड हुज लेग, कोणाचा पाय, हुज, ज्याचा पाय काय झालेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे, अशा बद्दल आपण काय करतोय, बोलतोय. म्हणजे याचा अर्थ काय, माय फ्रेंड हुज लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव. आणि तो काय झाला, आता फ्रॅक्चर झालेला, रिकवर झालेला आहे. म्हणजे शब्द कोणता इथं, हुज या ठिकाणी काय होईल तुमचा करेक्ट उत्तर या ठिकाणी असू शकतं. हु हे तुमचं उत्तर असू शकतं. ओके, ठीक आहे. तर समजलं सगळ्यांना. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे एंडिंग स्मोक. हा शब्द विचारलेला आहे तुम्हाला. काय विचारलेला आहे, एंडिंग स्मोक. एंडिंग स्मोक म्हणजे काय, कुठलाही रिझल्ट नाही, याला काय म्हणायचं, एंडिंग स्मोक. काय म्हणायचंय, एंडिंग स्मोक. म्हणजेच काय लक्षात ठेवायचंय, टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट. म्हणजे काय, रिझल्ट न भेटणे. म्हणजे तुम्ही काय एखाद्या गोष्टीमध्ये फेल होणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये काय होते, त्या ठिकाणी तुमचा पराभव होणे, त्याला काय म्हणायचंय, एंड इन स्मोक. काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय, एंड इन स्मोक. ठीक आहे. तर मॅजिक ट्रिक्स म्हणजे काय, मॅजिक जादू वगैरे करून दाखवायची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिसअपियर फ्रॉम व्ह्यू. म्हणजे एखादं डिसअपियर करण्याचे, म्हणजे लपून वगैरे ठेवायचं. डिसअपियर करण्या गोष्ट म्हणजे एखादी न दिसणे. ठीक आहे, त्याला डिसअपियर म्हणतो. आणि कम्प्लिटली सक्सेसफुल, तर कम्प्लिटली सक्सेसफुल नाही होत याचा अर्थ. एंडिंग स्मोक म्हणजे काय असतं लक्षात ठेवायचंय, टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट. काय झालेला आहे, पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला नाहीये. म्हणजेच त्याच्यामुळे त्याला असं वाटतंय की आपलं काय झालं, आता सगळं एंड झालं, असं लक्षात ठेवायचंय. एंडिंग स्मोक. ओके. मग असं त्याला टेन्शन मध्ये तो काय करतोय, स्मोकिंगच्या नादी लागलेला आहे. का, कारण त्याचा पराभव झालेला आहे. असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की एंडिंग स्मोक म्हणजेच काय, टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट. ओके, समजतंय. चलो नेक्स्ट, गिव्ह इयर टू. आता मला सांगा, आपण म्हणतो गिव्ह इयर टू, इकडे पहा, इकडे लक्ष द्या. म्हणजेच काय, लिसन केअरफुली. काय लक्षात ठेवायचंय, लिसन केअरफुली. गिव्ह इयर टू. काय लक्षात ठेवायचं, गिव्ह इयर टू म्हणजे एखाद्या गोष्टीकडे काय करणे, कान देऊन ऐकणे, कान देऊन व्यवस्थित केअरफुली ऐकणे, याला काय म्हणायचंय, गिव्ह इयर टू. हिअर सिक्रेट. आता मला सांगा, सिक्रेट ऐकणे म्हणजेच काय, एखाद्याचं रहस्य ऐकणे, याला काय म्हणायचंय, हिअर सिक्रेट. त्याच्यानंतर स्प्रेड रुमर.
रुमर पसरवणे. आता बघा काय रुमर म्हणजे नुसतंच अफवा पसरवून द्यायच्या, याने असं केलं त्याने तसं केलं, माहित तर काही नसतं. आणि झालं की विचार आहे काय सूत्रांची माहिती म्हणजे हे काय रुमर आहे, लक्षात ठेवायचा हा काय रुमर आहे. आणि शेअर इन्फॉर्मेशन माहिती काय करणे, शेअर करणे. तर या ठिकाणी गिव्ह इयर टू याचा जो प्रॉपर जो मिनिंग आहे तो आहे लिसन केअरफुली. एखादी गोष्ट काय करायची, केअरफुली आपल्याला काय करायची, पाहायची, ऐकायची आहे. ओके चलो. त्यानंतर नेक्स्ट आहे काय दिलंय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स इफ नो वर्ड्स. ओके ब्लँक सिलेक्ट नो वर्ड्स. ओके तर लक्षात ठेवा, जिथं जर समजा काही येत नसेल तर काय ऑप्शन निवडायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला नो वर्ड्स हा ऑप्शन काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर लक्षात ठेवा इथं काय दिलेलं आहे, इथं यशने स्पेलिंग सुरू होते, पण लक्षात ठेवा याचा ज्यावेळेस उच्चार करतात तर त्यावेळेस हचा उच्चार हॉर्नरी नाही करायचं, ऑनरी करायचं. काय म्हणजे एच ओ ज्यावेळेस असतो ना, लक्षात ठेवायचं त्यावेळेस ओ हा काय केला, एच जो असतो तो सायलेंट होतो आणि उच्चार कशाचा करायचा, ऑचा करायचा असतो. आता मला सांगा इथं ऑनरी, आता इथं कोण आहे ऑनरी. आता ऑनरी म्हटल्यानंतर सुरुवात कशाने झाली, ऑनी झालेली. कशाने सुरुवात झालेली, ऑनी. आणि मला सांगा ऑ जो आहे मराठीतला स्वर आहे का व्यंजन आहे, मराठीतला स्वर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आर्टिकल मध्ये मराठीतला स्वर येतो, मराठीतला कोण येतो, स्वर येतो, त्यावेळेस तुम्ही बिंदास पैकी ऍन जोडायचा आहे. काय जोडायचं आहे, ऍन. म्हणजेच इथं काय येईल, तुमची कुठली जोड येईल, ऍन ही जोड येईल. कुठली लक्षात ठेवायचं, कुठला शब्द येईल, ऍन हा शब्द येईल. अँड ऑनरी डिग्री वॉज कन्फर्ड ऑन द ऍक्टर ऑफ दिस कॉन्ट्रीब्युशन्स टू सिनेमा. ठीक आहे, तर हे तुमचं काय या ठिकाणी वाक्य आहे, इथं काय येईल, करेक्ट येईल ऍन. म्हणजे पहा दोन प्रश्न विचारलेले आहेत, कशावरती, आर्टिकलवरती दोन प्रश्न विचारून झालेत. जसं मगाशी एक प्लेइंगचा होता आणि आता एक ऑनरीवरती काय केलेला आहे, विचारलेला आहे. समजतंय सर्वांना, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. काय विचारलेलं आहे, अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. दिलेल्या शब्दाचा कुठला वर्ड आहे, एलिनेट. एलिनेट म्हणजे काय असतं, सेपरेट होणे. एलिनेट म्हणजे काय होणे, सेपरेट होणे. मग त्याच्या अपोजिट जो शब्द आहे सेपरेटच्या अपोजिट काय, एकत्र येणे. एकत्र येणे म्हणजे कोण असतो, लक्षात ठेवायचंय, कंबाईन. एकत्र येणे म्हणजे काय असतं, लक्षात ठेवायचं, कंबाईन. म्हणजे आपण बघा कंबाईनचा पेपर म्हणजे काय करतो, PSI STIS त्यांचा एकत्रितरित्या काय होत असतो, पेपर होतो, त्याला काय म्हणलंय, कंबाईन. तर एलिनेटच्या अपोजिट शब्द कुठला आहे, लक्षात ठेवायचंय, कंबाईन आहे. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं बघा, कंबाईन म्हणजे एकत्र येणे. डिवोर्स म्हणजे काय, आपण डिवोर्स देतो लग्नाचा म्हणजे काय होतो, विभक्त होतो. त्यानंतर इनहॅबिट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा, एखादा प्राणी कुठं राहतो त्याच्या निवासाला आपण इनहॅबिटेट म्हणतो किंवा अधिवास म्हणतो. आणि विड्रॉल म्हणजे काय, एखादी गोष्ट मागे घेणे, एखादी गोष्ट काय करणे, मागे घेणे. तर एलिनेट याचा अर्थ काय होता, लक्षात ठेवा, एकत्र येणे. आणि एलिनेट तोडणे म्हणजे नाते तोडणे, आणि त्याचा अपोजिट जो आहे तो काय, एकत्रित येणे. समजतंय सगळ्यांना, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, sentence of the paragraph are given below in jumble order. Arrange the sentence in the correct order to form a meaningful and coherent paragraph. म्हणजेच काय दिलंय, हे तुम्हाला 4 वाक्य दिलेत आणि ह्या 4 वाक्यापासून काय करायचंय, तुम्हाला जोडायचेत आणि जोडून त्या ठिकाणी काय करायचं, पॅरा जंबल करेक्ट सिक्वेन्स नुसार लावायचंय. आता पहा इथं काय दिलेलं आहे, पहिलं सायबर अटॅक वर, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं हवेवर, त्याच्यानंतर काय दिलं इथं, इट हॅज, त्याच्यानंतर वी. ओके, आता याच्यामध्ये जर वाचलं तर अ सायबर अटॅक इज malicious attempts to success or damage computer system, network or the devices. पहिलं आहे. दुसरं आहे, however with the increase in dependency on the internet the risk of cyber attack has also increased. तिसरं काय दिलेलं, it has revolutions the way we communicate. आणि चौथ्याच्या दिलेलं आहे, we cannot imagine today's life without the internet. असं दिलेलं आहे, बरोबर आहे. आता मला सांगा सुरुवात ही कशाबद्दल पॅराग्राफ दिलेला आहे, इंटरनेट बद्दल दिलेला आहे. कशाबद्दल दिलेला आहे, इंटरनेट. याच्यामध्ये इंट्रोडक्टरी भाग जो आहे व्यवस्थित जर पाहिला तर सगळीकडे डी दिलेला आहे. कुठलं दिलेलं आहे, डी दिलेला आहे. म्हणजे वाक्याचा स्टार्ट कशाने होईल, डी ने होईल. म्हणजे कोणतं वाक्य पहिलं असेल तुमचं, वी कॅनॉट इमॅजिन टुडेज लाईफ विदाउट द इंटरनेट असं दिलेलं आहे. आणि हे जे इंटरनेट आहे, इंटरनेट कसं आहे, सजीव आहे की निर्जीव आहे, निर्जीव आहे. मग त्याचं जे पुढचं वाक्य असेल ते कोणाला अनुसरून असणार आहे, इंटरनेटला अनुसरून असणार आहे. मग इंटरनेटसाठी आपल्याला काय वापरावं लागेल, इट वापरावं लागेल. म्हणजे त्याचा अर्थ डी नंतर कोणता पर्याय पाहिजे, सी पर्याय पाहिजे. का, कारण आपण कोणाबद्दल बोलतो, इंटरनेट. आणि इंटरनेटसाठी काय वापरायचं, आपल्याला इट वापरायचं आहे. काय वापरायचं, इट. मग असा पर्याय पहा की ज्याच्यामध्ये डी नंतर सी असेल. डी नंतर सी पहिल्या ऑप्शन मध्ये आहे का, डी नंतर सी नाही एकट. डी नंतर सी पहिल्या ऑप्शन मध्ये आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे का, नाही एकट. डी नंतर सी आहे का, आहे. डी नंतर सी आहे का, नाहीये. म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर किती, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. पहा त्याच्यामध्ये कुठं अर्थ पाहिलाय का, आपण कुठेही अर्थ पाहिलेला नाहीये, फक्त लॉजिक आणि ट्रिकच्या बेसिसवरती आपण सॉल्व्ह केलेला आहे. रेग्युलर लेक्चरमध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला ट्रिक्स वगैरे मिळत असतात, ठीक आहे, देत असतो आपण. तर त्याच्यातून बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न पॅराजंबलचे बऱ्यापैकी काय होतात, टॅकल होत असतात, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला हे काय करायचं आहे, मोस्ट
करेक्ट फॉर्म भरायचा आहे किंवा करेक्ट शब्द भरायचा आहे हा इथं जर बघितलं आउट, विथ, ऑफ आणि बाय हे सगळे काय आहेत प्रिपोजिशन्स आहेत. हे काय आहेत प्रिपोजिशन्स आहेत. आता इथं काय दिलेलं आहे, वी हॅव डिस्पोज डॅश डॅश ओल्ड स्कूल बुक्स. ओके, तर काय दिले, डिस्पोज. डिस्पो म्हणजे काय करायचं, टाकून द्यायचे. कोणते पुस्तकं टाकून द्यायचे, जुने पुस्तकं टाकून द्यायचे. मग डिस्पो बरोबर जो फिक्स प्रिपोजिशन असतो तो असतो ऑफ. तो कोणता असतो, ऑफ. रेग्युलर बॅचेस मध्ये आपण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फिक्स प्रिपोजिशन घेतलेले आहेत आणि त्याच फिक्स प्रिपोजिशन मधले प्रश्न तुम्हाला काय होतात, पेपरला येतात. तर हे फिक्स प्रिपोजिशन म्हणजे काय, डिस्पो ऑफ म्हणजे याचा अर्थ काय, फेकून देणे. डिस्पो काय, टाकून देणे, काढून टाकणे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय. मग इथं जो प्रिपोजिशन येईल तो कुठलाही लक्षात ठेवायचंय, डिस्पो ऑफ म्हणजे ऑप्शन नंबर किती, 3. तर हे फिक्स प्रिपोजिशन आपण क्लासमध्येच काय करत असतो, पाठ करून घेत असतो. त्यामुळं बऱ्यापैकी मुलांना, आपल्या रेग्युलर मुलांना माहितीये की डिस्पो ऑफ म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट टाकून देणे किंवा साईडला काढणे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलंय, द पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज गिव्हन इन ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कंटेन स्पेलिंग एरर. ओके, कशावरती विचारलाय, स्पेलिंग एरर वरती विचारलेला आहे. कालच मी तुम्हाला सांगितलेलं होतं किंवा प्रत्येक लेक्चरला सांगतोय की ज्यावेळेस स्पेलिंग एरर वरती प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही पूर्ण वाक्य वाचण्याची आवश्यकता नाहीये. तर तुम्ही काय वाचायचे, ऑप्शन वाचायचे. पहिलं काय दिलं ऑप्शन पहा, द मॉर्निंग असेंब्ली. मॉर्निंगचं स्पेलिंग करेक्ट आहे की एकदा चेक करा, बरोबर आहे. असेंब्लीचं करेक्ट आहे का, येस करेक्ट आहे. त्याच्यानंतर लाईंग अनकॉन्शियसनेस, अनकॉन्शियस असं दिलेलं आहे. आता इथं जर पाहिलं तर स्पेलिंग चुकलेली आहे. इथं अनकॉन्शियसचे स्पेलिंग बघा, UNCONSCIOUS, अनकॉन्शियस हे स्पेलिंग आहे. लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवा, अनकॉन्शियसचं UNCONSC, इथं सी टाकलेला आहे का, सी टाकलेला नाहीये. त्यामुळे स्पेलिंग कुठली चुकीची आहे या ठिकाणी 2 नंबर मध्ये पार्ट जो आहे तो काय चुकीचा आहे. आय फाउंड माय फ्रेंड, फ्रेंडचं स्पेलिंग बरोबर आहे का बघा, आहे. ऑन द ग्राउंड ड्युरिंग हे पण बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ राहिलेला जो भाग आहे किंवा चुकीचा जो भाग आहे तो किती नंबर आहे, ऑप्शन नंबर 2. आणि तुम्हाला काय विचारलंय, स्पेलिंग एररच काय केलेली आहे, विचारलेली आहे. 2 पद्धतीचे प्रश्न येतात, एक स्पेलिंग एरर येतात आणि ग्रामॅटिकल एरर येतात. परंतु वनरक्षकला मॅक्झिमम एरर जी आहे ते ग्रामॅटिकल एरर ऐवजी स्पेलिंग एरर वरती काय केली जाते, तुम्हाला विचारली जाते. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा काय दिलेलं आहे, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऑप्शन्स, सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कंटेन स्पेलिंग एरर. परत हा इथं काय विचारलेलं आहे, स्पेलिंग एरर विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, स्पेलिंग एरर. आता मला सांगा, स्पेलिंग एरर म्हटलं तर मी तुम्हाला काय सांगितलं, कुठं जायचं, डायरेक्ट ऑप्शन मध्ये जायचं. ऑप्शन मध्ये गेल्यानंतर बा इथं काय आहे, टू परस्यू अ करिअर. तर परस्यूचं स्पेलिंग चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. PURSUE असं स्पेलिंग असतं, लक्षात ठेवा. PUR पाहिजे, काय पाहिजे होतं, PUR, पण तिथं काय दिले, PER दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं जर बघितलं, यू हॅव द क्वालिफिकेशन्स, क्वालिफिकेशनचं स्पेलिंग चेक करा, बरोबर आहे का, येस करेक्ट आहे. इन माय ओपिनियन बरोबर आहे का, येस बरोबर आहे. इन फाईन आर्ट्स ही काय बरोबर आहे. ओके, तर लक्षात ठेवा. मग याच्यातला चुकलेला जो शब्द तो कुठला, परस्यू, कुठला लक्षात ठेवायचा आहे, परस्यू. ओके, जे आपण 100 स्पेलिंग घेतलेले आहेत त्या स्पेलिंग मधूनच भरपूर सारे प्रश्न काय झालेले आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन. काय विचारलेलं आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेले त्या शब्दासाठी. इथं काय दिले, व्हेन आय वॉज बोर्ड आय हॅड स्ट्रॉंग डिझायर फॉर होम कुक फूड. म्हणजे मी ज्यावेळेस कुठं होतो, बोर्डिंग मध्ये होतो किंवा बाहेर होतो, अब्रॉड कुठं होतो, मी लक्षात ठेवा. व्हेन आय वॉज अब्रॉड म्हणजे भारताच्या कुठं होतो, बाहेर होतो. तर त्यावेळेस मला खूप तलप व्हायची. कशाची तलप व्हायची, तर घरातलं अन्न खाण्याची, होममेड कुक. कुठली तलप व्हायची, पहा तुम्ही हॉस्टेलवरती राहत असाल किंवा गावाकडे राहत असताल, गावाकडून कुठेतरी पुण्याला नगरला कुठेतरी काय करत असताल, तुम्ही शिकायला आला असताल, तर त्यावेळेस तुम्हाला मेस पाहिलं की प्रत्येकाला कोणाची आठवण येते, घरची आठवण येते. तर का, कारण घरचं जेवण त्याची कंपॅरिझन कुठंच होऊ शकत नाही. मग स्ट्रॉंग डिझायर म्हणजे काय असणे, एखाद्या गोष्टीबद्दल लक्षात तलप असणे. आणि तलपला म्हणायचं क्रेविंग, त्याला काय म्हणायचं, लक्षात ठेवायचं क्रेविंग. ओके, काय म्हणायचं, क्रेविंग. टॅलेंट म्हणजे हुशार, हंगर म्हणजे काय, भूक, लाइकिंग म्हणजे एखादी गोष्ट काय होणे, आवडणे. तर तलप, तुम्हाला गोष्टी अतिशय म्हणजे इच्छा झालेली आहे की तुम्हाला जेवण करण्याची, त्याला काय म्हणतो आपण, क्रेविंग म्हणतो. काय म्हणतो, लक्षात ठेवायचंय, क्रेविंग. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. काय विचारलेला आहे, सिनोनिम वरती प्रश्न विचारलाय, म्हणजे समानार्थी वरती प्रश्न विचारलेला आहे. काय शब्द दिलेला आहे इथं, कॅलॅमिटी दिलेला आहे. काय दिलेलं आहे, कॅलॅमिटी. मग कॅलॅमिटी म्हणजे काय असतं पहा, कॅलॅमिटी कुठलंही लक्षात ठेवा. कॅलॅमिटी म्हणजे काय असतं, लक्षात ठेवायचं, डिझास्टर. कॅलॅमिटी म्हणजे काय, डिझास्टर. बघा आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी भूकंप झाला म्हणजेच काय झाली, आपत्ती आली, आणि आपत्तीलाच काय म्हणायचं, कॅलॅमिटी म्हणायचं. काय म्हणायचंय, कॅलॅमिटी म्हणायचंय. ठीक आहे, समजतंय. ओके, तर हे काय तुमचे TCS मध्ये जो पेपर घेतलेला आहे वनरक्षकचा, पहिल्या दिवशीचाच पेपर, त्याच्यामध्ये शिफ्ट नंबर 3 आपण पाहिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही जर प्रॉपर जर थोडं अनालिसिस जर केलं तर तुम्हाला एक आढळून असं येईल की याच्यामध्ये एक सिनोनिम विचारलेला आहे, एक अँटोनिम विचारलेला आहे, 2 स्पेलिंग विचारलेले आहेत.
त्याच्यानंतर 2 आर्टिकल विचारलेले आहेत, 2 वन वर्ड विचारलेले आहेत, 2 पॅराजंबल विचारलेले आहेत. काय विचारले तर पॅराजंबल विचारलेले आहेत. ओके, म्हणजे हे किती झाले आणि राहिलेले 3 प्रश्न फिल इन द ब्लँक्स आहेत. काय येतं फिल इन द ब्लँक्स आहेत. म्हणजे असं टोटल जर प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर 15 प्रश्न आहेत. म्हणजे आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे टीसीएसचा वनरक्षकचा अभ्यास करायचा, तर तुमचा फोकस कशावरती पाहिजे, ह्या मी सांगितलेल्या गोष्टीवरती पाहिजे. कारण मागच्या वर्षी सुद्धा टीसीएसनेच पेपर घेतलेला आहे आणि ह्या वर्षी सुद्धा कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहेत. मागच्या वर्षीच्या आपल्या ऑफलाईन मुलांना बऱ्यापैकी माहित आहे की ऑन एन ऍव्हरेज आपल्याला 15 पैकी प्रत्येकाला 12 मार्क पडलेले होते ऑन एन ऍव्हरेज. ओके, म्हणजे साधारणतः किती झाले 24 मार्क झाले. ठीक आहे, आणि इंग्लिशला 24 म्हणजे भरपूर झाले ऑन एन ऍव्हरेज, आणि बऱ्यापैकी आउट ऑफ घेणारे एक आपल्याकडे 20 मुलं होते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा म्हणजे तेवढ्यापर्यंत जातोच आपण. फक्त तुम्हाला काय करायची, सांगितलेल्या गोष्टी प्रॉपर काय करणं आवश्यक आहे, फॉलो करणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. या ठिकाणी आपण थांबू, उद्या भेटू पुन्हा एकदा नवीन शिफ्टमध्ये. आता आपण थांबू. धन्यवाद.